नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्री करिअर हब या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 2025 त्यामधील 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या एका आठवड्यामधील झालेल्या सर्व चालू घडामोडी आणि त्यावरील प्रश्न हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग सुरू करूयात. आजची जी पहिली घडामोड आहे मित्रांनो, भारताच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी बघा नुकतीच निवृत्त झालेले IPS अधिकारी अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती झाली आहे. बघा, भारताच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अनिश दयाल सिंह हे निवृत्त IPS अधिकारी आहेत. बघा, निवृत्त IPS अधिकारी यांची भारताच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी ही नियुक्ती झालेली आहे. बघा, 29 ऑगस्ट 2025 तारीख ध्यानात ठेवायची. 29 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या या नियुक्तीमध्ये सिंह देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्वपूर्ण बाबींवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत काम करणार आहेत. बघा, जे भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे नियुक्त झालेले आहेत अनिश दयाल सिंह हे भारताचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल, सध्याच्या स्थितीमध्ये जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल यांच्यासोबत ते काम बघणार आहेत. बघा, त्यांची नियुक्ती जी झालेली आहे मित्रांनो 29 ऑगस्ट 2025 रोजी नियुक्ती झालेली आहे. बघा, यावर प्रश्न काय येऊ शकतो, भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत. बघा, करंट मध्ये प्रश्न काय येऊ शकतो, भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत सध्याचे, तर तुम्ही इथं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. अनिल दयाल सिंह हे भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. त्यानंतर प्रश्न येऊ शकतो, बघा, भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती कधी झाली तर तुम्ही सांगायचं आहे 29 ऑगस्ट 2025 रोजी अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती भारताच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी झालेली आहे हे तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न केला जाऊ शकतो, बघा, सुरक्षा सल्लागार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत, तर तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे अजित डोवाल. बघा, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल. हे IMP आहे पोलीस भरतीसाठी, हे लक्षात ठेवायचे सर्वांनी. त्यानंतरची जी घडामोड आहे मित्रांनो, सुरेखा यादव. बघा, पहिल्या महिला ज्या आहेत या रेल्वे चालक, पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव. बघा, त्या 1988 मध्ये भारतीय रेल्वेत रुजू झाल्या. त्यानंतर 1988 मध्ये पहिली मालगाडी त्यांनी वाडी बंदर ते कल्याण या मार्गावर धावणाऱ्या मालगाडीचे सारथ्य केले, म्हणजे त्यांनी ती गाडी चालवली. त्यानंतर आशियातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत त्या. बघा, आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव. त्यांना पुरस्कार आणि सन्मान, बघा, सुरेखा यादव यांना 2001 मध्ये वुमन्स अवॉर्ड मिळाला. बघा, 2001 मध्ये त्यांना वुमन्स अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांना भारत सरकारने फर्स्ट लेडी पुरस्कार दिलेला आहे. बघा, फर्स्ट लेडी पुरस्कार सुद्धा त्यांना भारत सरकारने दिलेला आहे. वयाच्या 36 वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर नुकत्याच त्या रेल्वे सेवेतून निवृत्त झालेल्या आहेत. बघा, 36 वर्षे ही त्यांनी रेल्वेमध्ये सेवा केलेली आहे आणि नुकत्याच त्या रेल्वे सेवेतून निवृत्त झालेल्या आहेत. बघा, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत, हे ध्यानात ठेवायचंय. आशियातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत या सुरेखा यादव. यांनी 36 वर्षाच्या सेवेनंतर नुकत्याच त्या सेवेतून निवृत्त झालेल्या आहेत. त्यांना पुरस्कार, बघा, वुमन्स अवॉर्ड, फर्स्ट लेडी, अशा प्रकारचे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, हे लक्षात ठेवा. यावर प्रश्न काय येऊ शकतो, बघा, आशियातील पहिला महिला लोको पायलट कोण, तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे सुरेखा यादव. बघा, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट कोण, तर सुरेखा यादव, हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघा, त्यांनी जी पहिली सुरेखा यादव, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव पहिली कोणती गाडी चालवली किंवा कोणत्या दरम्यान, 2 शहरादरम्यान त्यांनी गाडी चालवली, तर तुम्ही त्याचं जे उत्तर आहे वाडी बंदर ते कल्याण हे उत्तर द्यायचं आहे. या मार्गावर, बघा, वाडी बंदर ते कल्याण या मार्गावर त्यांनी पहिली गाडी चालवलेली आहे सुरेखा यादव यांनी. त्यांना पुरस्कार, बघा, सुरेखा यादव यांना प्रश्न काय येऊ शकतो मित्रांनो, सुरेखा यादव यांना वुमन्स अवॉर्ड कधी मिळाला, तर त्याचं उत्तर जे आहे 2001. सुरेखा यादव यांना वुमन्स अवॉर्ड 2001 मध्ये मिळालेला आहे.
त्यानंतर बघा प्रश्न काय येऊ शकतो, फर्स्ट लेडीवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. सुरेखा यादव यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे, आणि खाली तुम्हाला 4 पर्याय दिले जाणार. त्या 4 पर्यायामध्ये फर्स्ट लेडी हा सुद्धा पर्याय असणार आहे. फर्स्ट लेडी, तुम्ही या पर्यायाला टिक करायचं आहे, फर्स्ट लेडी. त्यानंतर बघा सुरेखा यादव, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी रेल्वेमध्ये किती वर्ष सेवा केली, तर त्याचं जे उत्तर असणार आहे 36 वर्ष. बघा सुरेखा यादव यांनी रेल्वेमध्ये 36 वर्ष सेवा केली, हे तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूयात एशियाई कॅडेट कप इंडिया 2025. बघा एशियाई कॅडेट कप इंडिया 2025 त्याचं स्थळ जे आहे बघा, एशिया कॅडेट कप इंडियाचं जे स्थळ आहे 2025चं हल्द्वानी हे आपल्या उत्तराखंड राज्यामध्ये येतं. त्यानंतर तारीख जी आहे एशिया कॅडेट कपची 19 ते 23 सप्टेंबर 2025 या दरम्यान एशियाई कॅडेट कप हा झालेला आहे. स्पर्धेचे स्वरूप बघा, ही एक आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवायचंय. एशियाई कॅडेट कप इंडिया ही एक आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा आहे, जी विशेषतः 7 वर्षाखालील खेळाडूंसाठी आयोजित केली जाते. बघा 7 वर्षाखालील जे खेळाडू असतात त्यांच्यासाठी ही एशियाई कॅडेट कप तलवारबाजी आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा आयोजित केली जाते 17 वर्षाखालील खेळाडूंसाठी. त्यानंतर सहभाग बघा, या स्पर्धेमध्ये विविध देशातील 250हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे, लक्षात ठेवायचंय. विविध देशातील 250हून अधिक खेळाडूंनी एशियाई कॅडेट कप इंडिया या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर आयोजन बघा, या स्पर्धेचं जे आयोजन केलं होतं मित्रांनो, या स्पर्धेचं आयोजन भारतीय तलवारबाजी संघ आणि आशियाई तलवारबाजी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे. बघा या स्पर्धेचं जे आयोजन आहे, भारतातील आपली जी भारतीय तलवारबाजी संघ आहे आणि आपला आशिया खंडातील जो तलवारबाजी महासंघ आहे, ह्या दोन्हींच्या संयुक्त विद्यमानाने एशियाई कॅडेट कप इंडिया 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो भारताचे यश बघा, भारताने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 16 पदके जिंकली. बघा आपल्या भारत देशाने या स्पर्धेमध्ये एकूण 16 पदके जिंकलेली आहेत, ज्यामध्ये 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 8 कांस्य पदक हे भारताने जिंकलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे, म्हणजे भारताचं 1 नंबर स्थान आहे या स्पर्धेमध्ये. बघा पहिला क्रमांक इथे दिलेलाच आहे मी. पहिला क्रमांक भारताला सुवर्ण पदक, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो देश आहे लेबनॉनला रौप्य पदक, आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो देश आहे मित्रांनो इराकला आहे कांस्य पदक. यावर प्रश्न काय विचारू शकतात मी तुम्हाला सांगतो. एशियाई कॅडेट कप इंडिया 2025 हा कुठे भरला बघा, एशियाई कॅडेट कप इंडिया 2025 हा कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी भरला हे तुम्हाला विचारू शकतात. तर याचं जे उत्तर आहे हल्द्वानी उत्तराखंड या राज्यामध्ये एशियाई कॅडेट कप इंडिया 2025 ही स्पर्धा भरलेली आहे, हे तुम्ही सांगायचं आहे. आणि परत प्रश्न काय करतात, एशियाई कॅडेट कप इंडिया 2025 हा कोणत्या तारखेदरम्यान भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता, याचं जे उत्तर तुम्ही द्यायचं आहे 19 ते 23 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये एशियाई कॅडेट कप इंडिया 2025 हा भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा एशियाई कॅडेट कप इंडिया ही कोणत्या वर्षावरील किंवा वर्षाखालील मुलांसाठी खेळाडूंसाठी आयोजित केली जाते, तर तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे 17 वर्षाखालील खेळाडूंसाठी ही स्पर्धा जी आहे तलवारबाजीची ही आयोजित केली जाते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा एशियाई कॅडेट कप इंडिया 2025 या स्पर्धेमध्ये एकूण किती देशांनी सहभाग नोंदवला होता, तर तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे 250हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता, हे तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघा या स्पर्धेचं एशियाई कॅडेट कप इंडिया 2025 या स्पर्धेचं आयोजन कोणी केले होते हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. याचं जे उत्तर असणार आहे भारतीय तलवारबाजी संघ आणि आशियाई तलवारबाजी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा भारताचे यश बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. एशियाई कॅडेट कप इंडिया 2025 या स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली बघा. एशियाई कॅडेट कप इंडिया 2025 या स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली, तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला जे द्यायचं आहे 16 पदके. भारताने एकूण 16 पदके जिंकलेले आहेत या स्पर्धेमध्ये. त्यानंतर प्रश्न येऊ शकतो एशियाई कॅडेट कप इंडिया 2025 या स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली. सुवर्ण पदके जर विचारलं तर तुम्ही 5 हे उत्तर द्यायचं आहे, एकूण जर विचारलं तर 16 हे उत्तर द्यायचं आहे.
त्यानंतर रौप्य पदके किती जिंकली विचारलं तर 3 द्यायचं आहे. आणि कांस्य पदकाबाबत विचारलं तर 8 कांस्य पदक हे आपण जिंकलेले आहेत भारत देशाने. हे त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे बघा. परत प्रश्न काय करतात मित्रांनो, आशियाई कॅडेट कप इंडिया 2025 या स्पर्धेमध्ये अव्वल स्थान कोणत्या देशाचं आहे? अव्वल स्थानावरील देश मी तुम्हाला दिलेला आहे भारत. बघा, अव्वल स्थान भारत. त्यानंतर प्रश्न करतात द्वितीय स्थान कुठल्या देशाचं आहे? द्वितीय स्थान तुम्ही सांगायचंय लेबनॉन. आणि तृतीय स्थान तुम्हाला विचारतात, तृतीय स्थान विचारलं तर इराण. किंवा उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने हे पण विचारतात मित्रांनो एमपीएससी मध्ये. हे लक्षात ठेवायचंय. भारताला प्रथम पदक आहे, त्यानंतर लेबनॉन दुसरा क्रमांक आहे, तिसरा क्रमांक हा इराक या देशाचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला हे याबद्दल सर्व प्रश्न सांगितलेले आहेत आणि त्यांची उत्तरे तुम्हाला सांगितलेली आहेत. पुढे बघूयात आपण हर घर छाव हर घर फल योजना. बघा, हर घर छाव हर घर फल, हर घर छाव हर घर फल ही जी योजना आहे मित्रांनो हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे. हे लक्षात ठेवायचंय. हरियाणा. हर घर छाव हर घर फल ही योजना हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठात, बघा, चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठात आयोजित केलेल्या रब्बी कृषी मेळ्यामध्ये या योजनेचा शुभारंभ केला. बघा, या योजनेचा जो शुभारंभ केलेला आहे मित्रांनो हरियाणा राज्यामध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठात जी रब्बी कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या कृषी मेळाव्यामध्ये ही जी योजना आहे हर घर छाव हर घर फल या योजनेचा शुभारंभ नायब सिंह सैनी यांनी केलेला आहे मित्रांनो. या योजनेचा उद्देश बघा, राज्यातील 22 जिल्ह्यातील 110 गावांमध्ये 55,000 फळझाडांची रोपे मोफत वाटून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण कुटुंबांना मदत करणे आहे. बघा, हे लक्षात ठेवा तुम्ही. ही जी योजना आहे हर घर छाव हर घर फल, या योजनेमध्ये मित्रांनो हरियाणा राज्याची स्पेसिफिक योजना आहे, हरियाणा राज्यासाठीच मर्यादित आहे. या योजनेअंतर्गत हरियाणा राज्यातील 22 जिल्ह्यातील, बघा, 22 जिल्ह्यातील 110 गावांमध्ये एकूण 55,000 फळझाडांची रोपे मोफत वाटून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण कुटुंबांना मदत करणे हा ह्या योजनेचा हेतू आहे मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न बघा काय येऊ शकतात. हर घर छाव हर घर फल ही योजना कुठल्या राज्याने सुरू केली? तर याचं जे उत्तर आहे हरियाणा. हर घर छाव हर घर फल ही योजना हरियाणा या राज्याने सुरू केली आहे. त्यानंतर बघा, या योजनेचा शुभारंभ कोणी केला हे जर प्रश्न केला तुम्हाला तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी या योजनेचा शुभारंभ केला आहे. त्यानंतर बघा, या योजनेचा उद्देश जर तुम्हाला विचारला हर घर छाव हर घर फल या योजनेचा उद्देश तुम्हाला जर विचारला तर तुम्ही याचा जो उद्देश आहे बघा, फळझाडांची रोपे मोफत वाटून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण कुटुंबांना मदत करणे हे या योजनेचा हेतू आहे मित्रांनो. उद्देश आहे हा फळझाडांची रोपे मोफत वाटून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण कुटुंबांना मदत करणे ह्या योजनेचा उद्देश किंवा हेतू आहे. त्यानंतर बघा, हर घर छाव हर घर फल या योजनेअंतर्गत एकूण किती झाडांची रोपे वाटप करण्यात येणार आहेत हा प्रश्न तुम्हाला केला जाऊ शकतो मित्रांनो एमपीएससी मध्ये. तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एकूण 55,000 फळझाडांची रोपे या योजनेअंतर्गत वाटप केली जाणार आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरची जी घडामोड आहे मित्रांनो 5वी, रागासा चक्रीवादळ. बघा, एक चक्रीवादळ आलेलं आहे रागासा चक्रीवादळ. हे या वर्षातील 2025 या वर्षातील सर्वात शक्तिशाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळापैकी एक होते. बघा, हे लक्षात ठेवा मित्रांनो. चक्रीवादळावर बहुतांश प्रश्न येत असतात. प्रत्येक भरतीमध्ये तुम्हाला चक्रीवादळावर करंट अफेअर्सचा एक क्वेश्चन असतोच, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा, रागासा चक्रीवादळ हे या वर्षातील सर्वात शक्तिशाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळापैकी एक होते. बघा, हे चक्रीवादळाची जी सुरुवात आहे मित्रांनो, रागासा चक्रीवादळाची जी सुरुवात आहे 17 सप्टेंबर 2025. 17 सप्टेंबर 2025 ला ह्या वादळाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. ट्रॉपिकल डिप्रेशन म्हणून विकसित झाले. हे जे वादळ आहे ट्रॉपिकल डिप्रेशन म्हणून विकसित झालेलं आहे. बघा, सर्वात तीव्र स्वरूप हे जे वादळ आहे, वादळाची सुरुवात 17 सप्टेंबरला झाली आणि ह्या वादळाने जे तीव्र स्वरूप घेतलंय सर्वात तीव्र स्वरूप ते 21 सप्टेंबर 2025 च्या आसपास सुपर टायफून श्रेणीत पोहोचले. बघा, सुपर टायफून श्रेणीमध्ये हे वादळ पोहोचलेलं आहे 21 सप्टेंबरच्या आसपास. बघा, 21 सप्टेंबरच्या आसपास हे वादळ सुपर टायफून श्रेणीत पोहोचलेले आहे. म्हणजे सर्वात तीव्र स्वरूप या वादळाने धारण केलेलं आहे मित्रांनो 21 सप्टेंबर या रोजी.
त्यानंतर चीनमध्ये भूस्खलन बघा, या वादळाचा परिणाम बघा 24 सप्टेंबरला या वादळामुळे चीनमधील ग्वांगडोंग प्रांतात वादळाने धडक दिली बघा. ग्वांगडोंग प्रांतात या वादळाने धडक दिली आणि चीनमध्ये भूस्खलन झालेलं आहे 24 सप्टेंबर 2025 रोजी. हे लक्षात ठेवा. स्वरूप, ह्या चक्रीवादळाचं जे स्वरूप आहे, हे चक्रीवादळ सुपर टायफून बघा, हे चक्रीवादळ सुपर टायफून या श्रेणीतील होते आणि अत्यंत विनाशकारी होते बघा. अत्यंत विनाशकारी असं हे चक्रीवादळ आहे. त्यानंतर प्रभावित क्षेत्र बघा, या वादळाने कुठल्या कुठल्या क्षेत्रावर प्रभाव केलेला आहे मी तुम्हाला सांगतो. याचा सर्वाधिक तडाखा फिलिपिन्स सर्वाधिक तडाखा जो आहे फिलिपिन्स या देशाला, त्यानंतर तैवान, त्यानंतर हाँगकाँग बघा आणि दक्षिण चीन. आताच सांगितलं मी तुम्हाला वर, चीनमध्ये भूस्खलन झालेलं या वादळामुळे सर्वाधिक तडाखा जो आहे फिलिपिन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीन या भागांना बसलेला आहे. त्यानंतर भारतावर परिणाम बघा. आपल्या भारतावर सामान्यतः हे चक्रीवादळ पॅसिफिक महासागर बघा, सामान्यतः हे चक्रीवादळ पॅसिफिक महासागर आणि दक्षिण चीन समुद्रात तयार झाले असल्याने त्याचा भारतावर किंवा महाराष्ट्रावर थेट मोठा परिणाम होत नाही बघा. आपल्या भारतावर किंवा महाराष्ट्रावर या वादळाचा परिणाम झालेला नाही किंवा होतही नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. या ज्या घडामोडीवरील प्रश्न आहेत, रगासा चक्रीवादळावर जे प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घ्यायचं आहे. रगासा चक्रीवादळ हे सर्वात शक्तिशाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळापैकी एक होते मित्रांनो. बघा, रगासा चक्रीवादळाची सुरुवात कधी झाली हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. रगासा चक्रीवादळाची जी सुरुवात आहे ती 17 सप्टेंबर 2025 रोजी झालेली आहे. रगासा चक्रीवादळाची सुरुवात 17 सप्टेंबर 2025 रोजी झालेली आहे बघा. प्रश्न त्यानंतर, रगासा चक्रीवादळाने सर्वात तीव्र स्वरूप कधी धारण केले बघा. रगासा चक्रीवादळाने सर्वात तीव्र स्वरूप हे 21 सप्टेंबर 2025 रोजी धारण केलेलं आहे. हे तुम्ही सांगायचं आहे. रगासा चक्रीवादळाने जे सर्वात तीव्र स्वरूप जे होतं ते 21 सप्टेंबर 2025 रोजी रगासा चक्रीवादळाने सर्वात तीव्र स्वरूप हे घेतलेलं होतं बघा. टायफून श्रेणी, सुपर टायफून श्रेणी बघा. प्रश्न काय येऊ शकतो मित्रांनो, यावर प्रश्न आलेले आहेत भरपूर. सुपर टायफून यावर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचा बघा. रगासा चक्रीवादळ हे कोणत्या श्रेणीतील चक्रीवादळ होते हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे सुपर टायफून. रगासा चक्रीवादळ हे सुपर टायफून श्रेणीतले वादळ होते, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. चीनमध्ये भूस्खलन बघा. रगासा चक्रीवादळामुळे प्रश्न बघा, रगासा चक्रीवादळामुळे चीनमध्ये जे भूस्खलन झालं होतं ते कोणत्या तारखेला झाले होते ते तुम्हाला प्रश्न येऊ शकतो एमपीएससी मध्ये. डीप मधला प्रश्न आहे या मित्रांनो, तरी पण ध्यानात ठेवायचा आहे तुम्ही. बघा, रगासा चक्रीवादळामध्ये चीनमध्ये भूस्खलन कधी झाले तर 24 सप्टेंबर 2025 रोजी रगासा चक्रीवादळामुळे चीनमध्ये भूस्खलन झालेलं आहे. त्यानंतर प्रश्न येऊ शकतो, रगासा चक्रीवादळामुळे चीनमध्ये जे भूस्खलन झाले ते कोणत्या ठिकाणी झाले, तर तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे चीनमधील ग्वांगडोंग प्रांतामध्ये हे जे भूस्खलन झालेलं आहे, चीनमधील ग्वांगडोंग प्रांतामध्ये. त्यानंतर बघा, स्वरूप, हे चक्रीवादळ सुपर टायफून. तुम्हाला आताच सांगितलं सुपर टायफून शब्द खूप महत्वाचा आहे, तुम्ही ध्यानात ठेवायचा आहे. रगासा चक्रीवादळाचं हे स्वरूप आहे हे किंवा श्रेणी आहे ती ही सुपर टायफून श्रेणी आहे. त्यानंतर बघा, प्रश्न काय येऊ शकतो, रगासा चक्रीवादळ याचा सर्वाधिक तडाखा कोणत्या देशांना मिळाला बघा. इथं तुम्हाला एमपीएससी मध्ये हे फिलिपिन्स, तैवान, हाँगकाँग, दक्षिण चीन हे एकाच पर्यायामध्ये देतात आणि दुसऱ्या पर्यायामध्ये परत दुसरे 4 देश, तिसऱ्या पर्यायामध्ये 4 देश, चौथ्या पर्यायामध्ये 4 देश, असे तुम्हाला एका पर्यायामध्ये 4 देश दिसणार. फिलिपिन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीन. तुम्हाला विचारलं रगासा चक्रीवादळाचे प्रभावित क्षेत्र हे कोणते देश आहेत, तर तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे फिलिपिन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीन. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो. बघा, जर प्रश्न केलाच तुम्हाला भारतावर याचा परिणाम काय झालेला आहे, रगासा चक्रीवादळाचा भारतावर काय परिणाम झाला, हा जर प्रश्न तुम्हाला आला तर याचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे भारतावर कुठलाही परिणाम झालेला नाही. हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. संपूर्ण सुपर टायफून खूप महत्वाचं आहे. त्यानंतरच बघूया आपण बिहार मधील नवीन रामसर स्थळे. बघा, बिहार राज्य जे आहे आपलं, बिहार राज्यामध्ये नवीन रामसर स्थळे जे आहेत, बिहारमध्ये 2 नवीन रामसर स्थळे झालेले आहेत, खालील प्रमाणे आहेत बघा. भारतात 2 नवीन रामसर स्थळे, भारतात म्हणजे आपले भारतातील बिहारमध्ये ही रामसर स्थळे झालेले आहेत. बिहारमधील 2 नवीन रामसर स्थळांचा रामसर यादीत समावेश बघा. कुठले कुठले आहेत ते सांगतो मी तुम्हाला. पहिलं जे आहे गोकुळ जलाशय. बिहारमधील गोकुळ जलाशय जे आहे ते बक्सर जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो आणि त्याचं जे क्षेत्रफळ आहे
448 हेक्टर हे रामसर स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. गोकुळ जलाशय हे लक्षात ठेवा. त्यानंतर उदयपूर सरोवर हे पण बिहार राज्यामधीलच आहे. बिहार राज्यामधील पश्चिम चंपारण्य जिल्हा यामधील उदयपूर सरोवर हे रामसर स्थळामध्ये समावेश केलेला आहे या स्थळाचा. बघा, भारतात आता सध्याच्याला एकूण 93 रामसर स्थळे आहेत मित्रांनो. एकूण 93 रामसर स्थळे हे भारतामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये आहेत, हे 2 ऍड केल्यानंतर. त्यानंतर बघा, भारतात एकूण 13,60,719 हेक्टर क्षेत्र हे रामसर स्थळाने व्यापलेलं आहे. बघा, भारतात एकूण 93 रामसर स्थळे आहेत आणि या 93 रामसर स्थळांनी भारतात एकूण 13,60,719 हेक्टर क्षेत्र व्यापलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. जगात भारताचा 3रा क्रमांक रामसर स्थळामध्ये लागतो. बघा, भारताचा जगामध्ये 3रा क्रमांक रामसर स्थळामध्ये लागतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आता भारतातील रामसर स्थळांची संख्या एकूण 93 झालेली आहे. भारतामध्ये इथे दिलेलेच मी तुम्हाला, भारतातील एकूण 93 रामसर स्थळे झालेले आहेत. यात 2 जे ऍड झालेले आहेत, हे 2 ऍड झाल्यानंतर एकूण 93 रामसर स्थळे हे भारतामध्ये झालेले आहेत. बघा, यावर प्रश्न काय येऊ शकतो मित्रांनो. भारतामध्ये 2 रामसर स्थळे नवीन समावेश झालेला आहे रामसर स्थळांचा. भारतामधील 2 नवीन रामसर स्थळांचा समावेश झालेला आहे रामसर स्थळामध्ये. ती कोणत्या राज्यामध्ये आहेत, तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बिहार. बघा, बिहार. भारतामधील 2 रामसर स्थळांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीमध्ये केलेला आहे. ही 2 रामसर स्थळे कोणत्या राज्यातील आहेत, तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बिहार राज्य. त्यानंतर बघा, प्रश्न येऊ शकतो, बिहारमधील 2 नवीन रामसर स्थळांचा रामसर यादीत समावेश झाला. ती 2 रामसर स्थळे कोणती, तर तुम्ही त्याचं उत्तर द्यायचंय गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर. बघा, गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर हे त्याचं उत्तर द्यायचंय तुम्ही. बिहारमधील 2 नवीन रामसर स्थळे रामसर यादीत समावेश झालेले आहेत. त्यांचे नाव काय जर विचारलं तर गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर. त्यानंतर प्रश्न काय येऊ शकतो मित्रांनो, नुकतेच बिहार राज्यातील रामसर स्थळे पैकी रामसर यादीत समावेश झाले त्यापैकी गोकुळ जलाशय हे रामसर स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. खूप डीप मध्ये प्रश्न विचारते, एमपीएससी असो तुमचा IBPS असो, त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवायचे. बघा, बिहारमधील जे 2 नवीन रामसर स्थळे रामसर यादीत समावेश झालेले आहेत त्यापैकी गोकुळ जलाशय हे रामसर स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो बक्सर जिल्हा. याचं उत्तर बक्सर जिल्हा. आणि या गोकुळ जलाशय या रामसर स्थळाचे क्षेत्र किती आहे, तर त्याचं उत्तर द्यायचं तुम्हाला 448 हेक्टर. गोकुळ जलाशय या रामसर स्थळाचं जे क्षेत्र आहे 448 हेक्टर, हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न विचारू शकतात, जसं गोकुळ जलाशयाचा विचारला तसाच उदयपूर सरोवर. बिहारमधील 2 नवीन रामसर स्थळे रामसर यादीत समावेश झाली त्यापैकी उदयपूर सरोवर हे रामसर स्थळ कोणत्या जिल्ह्यामधील आहे, असा प्रश्न तुम्हाला केला जाऊ शकतो. तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो पश्चिम चंपारण जिल्हा. बघा, पश्चिम चंपारण जिल्हा या जिल्ह्यामध्ये उदयपूर सरोवर नावाचं रामसर आहे, हे तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारू शकतात मित्रांनो, उदयपूर सरोवर हे रामसर स्थळाचं एकूण क्षेत्र किती, या रामसर स्थळाने एकूण क्षेत्र किती व्यापलेलं आहे, 319 हेक्टर इतकं या रामसर स्थळामध्ये क्षेत्र आहे, 319 हेक्टर. त्यानंतरचा प्रश्न बघा, आता सध्याच्या स्थितीमध्ये भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत. बघा, भारतामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत, तर याचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो 93 रामसर स्थळे आत्ताच्या कंडिशनला भारतामध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न येऊ शकतो, भारतामध्ये जे 93 रामसर स्थळे आहेत त्यांनी भारतामधील एकूण किती हेक्टर क्षेत्र व्यापलेलं आहे, हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो. तर त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे 13,60,719 हेक्टर. 13,60,719 हेक्टर इतकं जे क्षेत्र आहे या 93 रामसर स्थळांनी भारतामध्ये व्यापलेलं आहे, हे त्याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, जगामध्ये रामसर स्थळाच्या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ह्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे 3रा क्रमांक. बघा, जगामध्ये भारताचा रामसर यादीच्या स्थळामध्ये 3रा क्रमांक लागतो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो आपण
ज्या या आठवड्यामधील सर्व चालू घडामोडी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्यावरील प्रश्न आणि त्यांची उत्तरे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जर तुम्हाला मित्रांनो सर्व आपले बघा जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यामधील सर्व चालू घडामोडी जे पुस्तक जे आहे आपलं बळीराम हवळे सरांचं, हे पुस्तकाची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे. खूप अतिशय महत्वाचे जे पुस्तक आहे हे लक्षवेध नावाचं पुस्तक आहे. चालू घडामोडीवर आधारित 3 महिन्याच्या जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्याच्या चालू घडामोडी त्याच्यामध्ये आहेत मित्रांनो. तुम्ही लिंकवर क्लिक करून हे पुस्तक खरेदी करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.